गाईस तुम्ही जव्हारला आले आणि तुम्ही हनुमान पॉईंट नाही बघितलं, मग काय बघितलं? इकडे हनुमंताचं मंदिर आहे, इकडनं व्ह्यू बघा काही जबरदस्त येतो. आणि तिकडे आपलं इथे पॅलेस राजवाडा, काय भारी नजारा आहे गाईज. इकडनं खालतून बस चालले आहे लालपरी. हाय हाय, म्हणजे एवढे भारी भारी नजारे आहेत ना गाईज, एन्जॉयमेंट झालीच पाहिजे. आणि हे जे व्हिडिओ आहेत, आम्ही ब्लॉगिंग कशासाठी करतो तर आपले जे मुमेंट आहेत ते कॅप्चर होऊन राहावेत, पुढे जाऊन नेक्स्ट जनरेशन ते व्हिडिओ बघावेत की आधी कसं होतं, नंतर डेव्हलपमेंटमध्ये कसं झालं आहे. आणि आपल्याला आमच्या स्वतःसाठी सुद्धा ह्या आठवणी कॅप्चर होऊन राहणार आहेत की आम्ही कसे करायचो व्हिडिओ, कसे बनवायचो, पूर्ण ज्या मेमोरीज आहेत ते स्टोरेज होऊन राहणार आहेत. हा एक पॉईंट झाला ब्लॉगिंग करण्याचा. सेकंड पॉईंट म्हणजे फेम आणि पब्लिकचं प्रेम. आणि थर्ड पॉईंट म्हणजे सर्वजण ज्याच्यासाठी करतात ते म्हणजे मनी. प्रत्येकजण बोलत नाही की आम्ही पैशांसाठी ब्लॉगिंग करतो, पण प्रत्येकाचा हेतू एक फेमस होणं आणि दुसरा म्हणजे मनी असते. आपण जे असते ते क्लिअर बोलतो तोंडावरती. आपण करतो ब्लॉगिंग आपल्या इन्स्टाच्या फॅमिलीसाठी, यूट्यूबच्या फॅमिलीसाठी. आपल्याला तसं प्रेम भेटते म्हणून आपण ब्लॉगिंगसुद्धा चालू केलेले आहे. आणि सेकंड म्हणजे ह्याच्यातून पैसेसुद्धा भेटतात, कारण की आपण एवढी मेहनत करतो, एवढं व्हिडिओवरती मेहनत घेतो आणि त्याच्यावरती जर काही भेटला नाही मोबदला आपल्याला, तर आपला काहीच अर्थ मिळत नाही एवढी मेहनत घेऊन. म्हणून ही ब्लॉगिंगसुद्धा चालू केलेली आहे. फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे आपल्याला. सपोर्ट असेल तर आपण नक्कीच पुढे जाऊ. आता स्टार्टिंग झालेली आहे. आय नो, मलासुद्धा माहिती आहे स्टार्टिंगला व्ह्यूज येणार नाही, स्टार्टिंगला तेवढा रिस्पॉन्स भेटणार नाही, पण ट्राय करत गेलो तर एक ना एक दिवस येईल की त्या दिवशी आपल्याला रिस्पॉन्स पण चांगला भेटेल आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा इन्क्रीज होतील. तो एक प्राऊडवाला मुवमेंट असणार आहे. कारण की आता किती मेहनत केली ना, आता मेहनत करून करून रिस्पॉन्स भेटला नाही तरी चालेल, पण आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला विश्वास आहे की एक ना एक दिवस आपल्याला ह्या स्ट्रगलनी सक्सेस ही भेटणारच आहे. कारण की जो ट्राय करतो आणि ज्याच्या माइंडसेटमध्ये सेट झालेलं असते की मला इथपर्यंत पोहोचायचं आहे, हा माझा गोल आहे, तिथपर्यंत तो पोहोचणार आणि पोहोचतोच.